मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मारुतीरायाचं स्मरण करून आपण सुंदरकांडातला 22वा भाग बघतोय। 22वा सर्ग। सीतेचे कठोर भाषण ऐकून रावण सुद्धा संतापला व तिला म्हणाला, हे पुरुष स्त्रियांची मृदू भाषेत मनधरणी करू लागला तर त्यांना तो आवडतो, पण इथे मी एवढा अनुनय करीत आहे तरी तेवढी तू माझा तिरस्कार करीत आहेस। सारथी जसा उधळलेल्या घोड्यांना आवरतो तसेच तुला मला तुझ्याविषयी वाटणारे प्रेम माझ्या रागाला आवरून धरीत आहे। ज्यावर एखाद्याचे प्रेम बसते त्याच्या ठिकाणी त्या माणसाबद्दल आकर्षण व कृपा उत्पन्न होते, हे विशेष आहे। यामुळे तिटकारा करणाऱ्या व वध करण्यास योग्य अशा तुझा मी करुणावश होऊनच वध करीत नाही। हे मिथिले कुमारी, तू मला जी उद्धट उत्तरे दिलीस त्याबद्दल तुला प्राणदंडाची शिक्षा योग्यच आहे। एवढे बोलून रावण तिला आणखी बोलला, मी तुला जी मुदत दिली आहे ती आणखी 2 महिन्यांनी संपेल, त्यानंतर तुला माझ्या शय्येवर आलेच पाहिजे। तसे जर तू केले नाहीस तर आमचे स्वयंपाकी तुझे तुकडे करून माझ्या न्याहारीची व्यवस्था करतील। रावणाच्या या धमक्या ऐकून देवकन्या व गंधर्वकन्या यांना फार दुःख झाले। त्यांनी नेत्रपल्लवी, हस्तसंकेत आदी खुणांनी सीतेला धीर दिला। तेव्हा सीता धैर्याने रावणाला म्हणाली, या नगरीत तुला तुझ्या हिताचा सल्ला देणारा खरोखरच कोणी नाही। शची जशी इंद्राची धर्मपत्नी आहे त्याचप्रमाणे धर्मात्मा रामचंद्राची मी धर्मपत्नी आहे। माझी अभिलाषा करणारा दुसरा कोणी त्रैलोक्यात नाही, तसे धैर्य कोणालाच नाही। हे पापी राक्षसा, तू माझ्याशी जे वाईट बोललास त्याचा परिणाम म्हणून तुला जी शिक्षा होईल ती तू चुकवू शकणार नाहीस। मस्त हत्तीशी सशांचे हत्तीशी सशाने युद्धाला उभे ठाकावे तसा जर तू रामापुढे लढाईला उद्युक्त होशील तर नष्ट होशील। अरे रामाचा तिरस्कार करताना तुला लाज कशी वाटत नाही? रामाच्या दृष्टीसमोर तू जोपर्यंत येत नाहीस तोपर्यंत तुला जेवढी बडबड करायची आहे तेवढी तू करून घे। माझ्यावर जे तुझे डोळे स्थिरावले ते भयंकर काळे पिवळे डोळे गळून कसे पडतील? धर्मात्मा श्रीरामाची मी धर्मपत्नी व दशरथ महाराजांची मी सून आहे। माझ्याविषयी पापी विचार प्रकट करणारी तुझी जीभ तुटून कशी पडली नाही? रावणा, माझे तेजस तुझे भस्म करण्यास पुरेसे आहे, पण रामाची आज्ञा नाही म्हणून माझे तप मी फुकट घालवत नाही व तुझे भस्म मी करीत नाही हे पक्के समज। किती सीतामाईच्या तेजाचे वर्णन सुंदर केलेलं आहे या सुंदर कांडामध्ये। मी श्रीरामाची भार्या आहे, मला हात लावण्याची व पळवून आणण्याची शक्ती तुझ्या ठिकाणी नाही तरी तू आगळीक केलीस। याचा असाच अर्थ आहे की तू नाशासाठी विधात्याला हा डाव रचला आहे। तुझ्या नाशासाठी विधात्यानेच हा डाव रचला आहे। तू मोठा शूर आहेस, कुबेराचा भाऊ आहेस, तुझे सैन्य पण मोठे आहे। असे असताना रामाला कपटाने दूर पाठवून तू भ्याडासारखा पळवून आणलेस, चोरटेपणा केलास। हे सारे ऐकताच रावणाजवळ जळजळीत दृष्टीने सीतेने पाहिले। साक्षात क्रौर्यच तिच्या दृष्टीत पडले। रावणाचा देह विशाल काळा होता, त्याची मान व हात मोठे होते, याची चाल सिंहासारखी पराक्रमी तसाच होता। आगीच्या ज्वाळेप्रमाणे त्याची मोठी जीभ दिसत होती, डोळे तर फार भयंकर दिसत होते। क्रोधामुळे त्याचं मस्तक मुकुटही हलत होता। तो रावण जास्तच उंच वाटत होता। त्याने अंगलेप व अनेक हार सकाळीच धारण केले होते। सोन्याचे बाजूबंद
बाजूबंद त्याच्या दंडानं शोभत होते. त्याने लाल वस्त्र रक्त पुष्पांची माळ धारण केली होती. कमरेला काळा पट्टा बांधला होता. तो जसा अमृतमंथनाच्या वेळी मंदार पर्वताला बांधला वासुकीचा सर्पाचा वेढा होता ना, अगदी तसाच. त्याच्या बलिष्ठ बाहूंची शोभा मंदार पर्वताच्या 2 शिखरे शोभवित तशी दिसत होती. त्याच्या दोन्ही कुंडले उगवत्या सूर्यानी तेजोमय दिसत होती. जणू तो अशोक वृक्ष एखाद्या पर्वताला सुशोभित करीत आहे. तो मूर्तिमंत वसंत ऋतूसारख्या पुष्पयुक्त अशा कल्पवृक्षाने बहरलेला असावा तसा दिसत होता. पण मुळात दुष्ट विचारांमुळे तो शृंगारलेल्या स्मशाना गृहासारखा दिसत होता. रावणाने रागाने सर्पासारखे फुत्कार टाकीत व क्रोधाने लाल झालेल्या डोळ्यांनी सीतेकडे पाहिले. इथपर्यंत आज आपण 30 श्लोक आपण ह्या 22व्या सर्गातले पाहूया. रोज आपण थोडं हे सुवर्ण कांड ऐकूया, कारण जास्त वेळ द्यायला नसतो. 5-6 मिनिटाचा व्हिडिओ आपण सहज बघू शकतो. त्यामुळं मी आज इथं 30व्या श्लोकापाशी थांबते आणि मारुतीरायाला वंदन करते, सीतामाईंना वंदन करते की त्यांनी किती स्पष्टपणे रावणाला उत्तरं दिलीत. स्त्रीमध्ये हा भाव आलाच पाहिजे. आत्तासुद्धा अनेक रावण म्हणजेच आपण बातम्या अनेक पाहतो, बलात्काराच्या बातम्या पाहतो. हे सगळे कली हे रावणच आहेत. आणि यासाठी आपल्यासारख्या स्त्रियांनी मात्र सीता बनायला हवं आणि सामोरं जायला हवं निश्चितच. श्रीराम समर्थ. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानमे. श्रीराम समर्थ.